नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आजचा व्हिडिओ आहे तुकाराम मुंढे साहेबांचा जो ट्रान्सफर झालेला आहे त्या बाबतीत. कारण तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की तुकाराम मुंढे साहेबांनी खूप महत्त्वाचे निर्णय आपल्या कारकिर्दीमध्ये केलेले आहेत. आणि त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असा आहे मित्रांनो की जितके पण खोटे लाभार्थी आहेत, ज्यांच्याकडे दिव्यांगत्वाचा खोटा प्रमाणपत्र आहे, म्हणजे ते दिव्यांग नाहीत तरी पण त्यांच्याकडे खोटा प्रमाणपत्र असल्यामुळे ते लोक शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत आहेत आणि त्यापैकी काही लोक नोकरीवर सुद्धा लागलेले आहेत. तर अशा लोकांना शोधून त्यांनी नोकरीतून बरखास्त पण केले आणि खूप महत्त्वाचे निर्णय त्यांनी लावले मित्रांनो. खूप महत्त्वाचा डिसिजन त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये दिलेला आहे. आणि त्यांनी पडताळणीविषयी जो खरोखर दिव्यांग आहे, त्यांना खरोखर ज्यांना खरंच गरज आहे अशाच लोकांचे नाव दिव्यांग यादीमध्ये ठेवण्याचे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि जे लोक खोटे आहेत त्यांना वगळण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या ट्रान्सफरची बातमी ऐकताच सगळ्या दिव्यांगांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नाखुश आहेत सगळेजण आणि सगळे म्हणत आहेत, सगळे आंदोलन करण्याच्या मूडमध्ये आहेत मित्रांनो. कारण तो असा अधिकारी आहे जो तडक निर्णय घेतो आणि महत्त्वाचे निर्णय ते दिव्यांगांविषयी तो घेतो. आणि महत्त्वाच्या योजना त्यांनी आणण्यास अंमलबजावणी करण्यास खूप महत्त्वाचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे. म्हणून सगळ्या दिव्यांग बांधवांनी एकत्रित येऊन त्यांच्या बदलीचा विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामागचा उद्देश असा आहे की जो अधिकारी चांगले निर्णय घेतो त्याला ठेवणं आहे. आणि म्हणून तुकाराम मुंढेंची जी बदली झालेली आहे ती थांबवण्याच्या विनंती सगळे दिव्यांग बांधव करीत आहेत. आणि तुमच्या वतीनं मी पण सरकारला ही विनंती करतो की तुकाराम मुंढे साहेबांची जी बदली झालेली आहे दुसऱ्या ठिकाणामध्ये, दुसऱ्या विभागामध्ये, ती बदली थांबविण्यात यावी आणि त्याच पदावर काही वर्ष राहू द्यावं. कारण तुकाराम मुंढे आत्ता 1 वर्ष पण व्हायच्याच आहे ते दिव्यांग विभागाचे अधिकारी म्हणून नियुक्त झालेले आहेत. आणि 1 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांची बदली करण्यात आलेली आहे. त्यामुळे दिव्यांग लोकांना असं वाटायला लागलं की जितक्या योजना त्यांनी बनवल्या आहेत त्या योजनाची पूर्ण अंमलबजावणी होण्याच्या अगोदरच त्यांची बदली करण्यात आली. आणि पुढचा अधिकारी कसा येतो आणि काय येतो, म्हणजे दिव्यांग लोकांची मागणी अशी आहे की सगळ्या योजना पार पाडाव्यात, सगळ्या योजना अंमलबजावणी व्हावी आणि त्यानंतर जर बदली झाली तर काही फरक नाही पडणार. पण चांगल्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत. दिव्यांगांसाठी आर्थिक मदत, दिव्यांगांसाठी विशेष योजना त्यांनी आणलेल्या आहेत. म्हणून तुम्ही पाहू शकता हे पेपर कटिंगमध्ये की सरकारने जो निर्णय दिलेला आहे त्यांच्या बदलीचा तो रद्द करण्यात यावा. कारण असा अधिकारी खूप महत्त्वाचा अधिकारी आहे जो महाराष्ट्राला लाभला आहे, जो कधी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि दिव्यांगाच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचे काम करतो परिश्रमासहित. म्हणून माझी पण विनंती आहे की त्यांची बदली होऊ नये जेव्हापर्यंत दिव्यांगांच्या ज्या योजना आहेत पूर्णपणे लागू व्हायला पाहिजेत. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट नक्की करा आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन